नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे। सो व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बनवायचं कारण की आजपासून आमच्या करावगज गावची यात्रा चालू होते, ऑलरेडी चालू झाली आहे। आज बाजार वगैरे आहे, म्हणजे छोटे छोटे खेळण्यांची दुकानं, स्टॉल, अशा काही गोष्टी आहेत। प्लस लावणी आहे, ती पण गौतमी पाटीलची। सो त्याच्यामुळे हा विशेष ब्लॉग आजपासून बनवायला चालू केला आहे। तुम्ही तो बघा आणि आय होप तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला। तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। सो ब्लॉगला आपण सुरुवात करूया। आता खऱ्या अर्थाने आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। हे जे तुम्हाला दिसतंय हे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर लोक यात्रेसाठी मुंबईवरून किंवा मेट्रो सिटीतून गावी आलेले असतात। 1-2 दिवसाचा जो काही आनंद असतो तो तुम्हाला या आता आपण अशा प्रकारे भैरवनाथ यात्रा, जिथून ही यात्रा सुरुवात होते त्या यात्रेच्या प्रवेशद्वाराजवळ आहोत। भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी करावगज यांच्याकडून ही काही सजावट आहे, जी काही आतमधले जे काही नजारे आहेत ते दाखवले जातात। तुम्ही बघू शकाल की म्हणजे शेंगदाणे फुटाणे विकणाऱ्यापासून ते जे आपण म्हणतो खेळ, पारंपरिक खेळ असं म्हणू शकतो, त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये आपण रिंग टाकायची आणि जे आपल्याला वस्तू, ज्या वस्तूवर रिंग पडेल ती वस्तू तुमची, अशी आपण खूप सारे सीन पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघितले असाल, हिंदी किंवा मराठी, त्याला बॉल गेम असं म्हणतात आणि ते सुद्धा आहे इथे या ठिकाणी। हा दुसरा एक आहे श्री मरीमाता रिंग स्टॉल म्हणून आहे, तोही सेम याच टाईपमध्ये आहे। त्याच्यानंतर ही जी लहान मुलं आहेत ती पिडताना दिसत आहेत त्या महिलेला। त्याच्यानंतर बाजूला तुम्ही बघाल तर हे एक झिगझॅग टाईप, म्हणजे मुलं असे त्याच्यावर उड्या वगैरे मारतात, त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहिती नाही, पण आहेत। आणि हे जे आहे जम्पिंग जपाक काहीतरी या टाईपमध्ये यालाही म्हणतात। लहान मुलांना असा आवडणारा हा खेळ, गेम म्हणू शकतो आपण याला। 50-60 रुपये पर चार्जेस काहीतरी ते लावतात। इकडे सुद्धा तशीच व्यवस्था आहे, लहान मुलं एन्जॉय करताना दिसतील तुम्हाला, उड्या वगैरे मारताना। भरपूर काही यात्रेचा मजा लुटणारी ही दिवस असतात। हे 2-3 दिवस कधी निघून जातात ते मात्र अजिबात कळत नाही। चाकरमानी येतात आणि 4 दिवस राहतात आणि निघून जातात, या तेवढेच यात्रेचं एक निमित्त असतं। हे बघा स्टॉल, छोटे छोटे स्टॉल आहेत, तुम्हाला दिसतील। अतिशय म्हणजे सुंदर आणि खिशाला परवडणारे असे स्टॉल असतात। हे बघा हेअर बँड वगैरे आहेत, त्याला एक लाइटिंग वगैरे आहे त्या टाईपमध्ये। तक्ते आहेत तुम्हाला दिसतील, म्हणजे घराला लागतील किंवा लहान मुलांना किंवा इतर लोकांना लागतील अशा काही उपयोगी वस्तू याच्यामध्ये दिसतील। हे बघा किती मूर्त्या, छोटे छोटे मूर्त्यांचे फोटो वगैरे इथे तुम्हाला दिसतील। आणि अजून पुढे बघायला गेलं तर हे बघा पुन्हा इथे ते हेअर बँड वगैरे तुम्हाला लाइटिंग वगैरे दिसणार। त्याच्यानंतर हे काहीतरी गोल्ड प्लेटेडमध्ये आहे। त्याच्यानंतर हा एक स्टॉल आहे, इथे लहान मुलांच्या खेळण्या वगैरे, गाड्या वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता। कॅरम आहे छोटासा। परत मिठाईचं सर्वात आकर्षण म्हणजे खाण्याचा पदार्थ तो इथे तुम्हाला दिसेल। शेव, फरसाण, सगळे लाडू वगैरे आहेत। हे वॉच वगैरे दिसत आहेत, इथे सुद्धा खेळण्या आहेत। म्हणजे एकंदरीत घरगुती उपयोगाला किंवा लहान मुलांना ज्या काही गोष्टी हव्यात त्या तुम्हाला या यात्रेच्या एका दिवसाच्या याच्यामध्ये आहे। मंदिराच्या पायरीवर आतमध्ये गाभारा आहे, गाभाऱ्यात आमचे काका बसतात आणि बाहेर मी बसलेलो आहे। भाविकांना, येणाऱ्या जरा भाविकांना एक गुलाल लावावा लागतो त्याच्यासाठी। आणि आतमध्ये भैरवनाथाचं मंदिर।